नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा 1 तास आपण बघणार आहोत महाराष्ट्राची खबरबात. सुरुवातीला बातमी कॉर्डेलिया क्रूज कोरोना प्रकरणी आता क्रूजवरच्या 66 प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. 2000 प्रवाशांचे नमुने घेतले, त्यात 66 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचं गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितलेलं आहे. प्रवाशांना गोव्यात उतरू द्यायचं की नाही याचा निर्णय प्रशासन घेईल, असंही आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी वक्तव्य केलंय. न्यू इयर सेलिब्रेशनच्या साठी समुद्रात गेलेली कॉर्डेलिया क्रूज जेव्हा परतत होती तेव्हा माहिती मिळाली की या क्रूजवरचे अनेक लोक हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे गोवा सरकारनं त्यांना उतरण्यास मज्जाव केलेला होता. त्यांची आरटीपीसीआर टेस्ट त्यांना बंधनकारक करण्यात आलेली होती. आणि अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी. अजित, इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता नवा पेच निर्माण झालेला असणार की या प्रवाशांचं करायचं काय, काय याबद्दलचा निर्णय घेतला जातोय? दोन गोष्टी आहेत. पहिली तर म्हणजे की ज्यावेळी 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागताकरता गोवा सरकारच पर्यटकांना मोठमोठी आश्वासनं देऊन त्याच पद्धतीनं वेगवेगळी पार्ट्यांचे आयोजन असेल किंवा मोठमोठे जे प्रलोभन होते ते दाखवून बोलत होते. आता कॉर्डेलिया क्रूज हा जो हे जे प्रकरण घडलेलं आहे यामध्ये 1 दिवसापूर्वी म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी आता 36 तासाच्या वरती झालेला आहे. 2000 प्रवासी जे आहेत ते मुर्मोगोवा नावाचं एक जिल्हा जो आहे गोव्यातला, तिथं हे शिप जे आहे ते तिथल्या स्थानिक जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या परवानगीनं तिथं अँकर करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला म्हणजे या कॉर्डेलिया क्रूजवरचे जवळपास 16 कर्मचारी जे आहेत हे पॉझिटिव्ह आढळले होते आणि त्यानंतर सगळ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करूनच त्यांना पुढे प्रवास करू दिला जाईल अशी भूमिका जी आहे ती गोवा सरकारने घेतली होती. तिथल्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये या सर्वांची चाचणी केली गेलेली आहे. पण धक्कादायक म्हणजे कालपर्यंत जी माहिती मिळालेली आहे म्हणजे आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार कालपर्यंत जवळपास 500 ते 700 प्रवाशांची टेस्ट जी आहे आरटीपीसीआर टेस्ट जी आहे ती झालेली आहे. त्यांचे अहवाल अजून येणं बाकी आहे. त्यात अँटीजेन टेस्टचे जे अहवाल केले होते त्यामध्ये 66 प्रवासी जे आहेत हे पॉझिटिव्ह आढळल्याचे तिथले गोव्याचे जे आरोग्यमंत्री आहेत विश्वजित राणे यांनी ट्विट करून स्वतः ही माहिती दिली होती. याच्या आधी देखील 2 प्रवासी जे आहेत हे अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. याबाबत माहिती देखील विश्वजित राणे यांनीच दिली होती. आज गोव्यामध्ये कॅबिनेट जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांची बैठक होती. त्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत, काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा झालेली आहे की ज्या पद्धतीनं आता वर्ष म्हणजे न्यू इयर सेलिब्रेशन जे आहे, खरं तर गोव्याचं महसूल जो आहे किंवा गोव्याला जे उत्पन्न मिळतं ते जवळपास 70 ते 90% जे ते पर्यटन आहे त्यातून उत्पन्न मिळतं. तर जर 31 आणि नवीन वर्ष स्वागताकरता जर निर्बंध लावले असते तर मात्र गोवा सरकारला मोठा आर्थिक फटका बसला असता. तसं न करता जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत त्याबाबत फक्त तुटपुंजी माहिती दिली गेली. मोठ्या प्रमाणामध्ये लोक जी ती गोव्यात आली. याचं आणखीन एक कारण म्हणजे इंटरनॅशनल फ्लाईट जे आहेत ते अजूनही बंद आहेत आणि यामुळे परदेशी प्रवासी जे इथे येऊ शकले नाही आणि भारतातले जे प्रवासी आहेत ज्यांना नवीन वर्षाचं स्वागत परदेशात जाऊन करायचं होतं ते परदेशात जाऊ शकले नाहीत. त्यांनी गोव्याला येणं पसंत केलं. त्यामुळे गोव्यामध्ये वर्षाच्या शेवटी आम्ही जेव्हा सुरुवातीला गेलो होतो त्यावेळी काही गर्दी नव्हती, पण वर्षाच्या शेवटी म्हणजे 31, 1 आणि 2 ह्या 3 दिवस होते. या 3 दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी केली होती आणि त्याचाच हा परिणाम आहे की जी कॉर्डेलिया क्रूज आहे तिथले 66 प्रवासी हे अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि आणखी इतरही बरेचसे प्रवासी आहेत जे आता पॉझिटिव्ह आल्याची माहिती जी आहे ती आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चेला आली होती. यावर जी चर्चा झाली त्यानुसार काही मंत्र्यांनी हा आक्षेप नोंदवला की गोव्यामध्ये आता पर्यटनाला येण्याकरता कडक निर्बंध लावावेत का. आता पुढे जे आहेत थेट एप्रिल आणि मे नंतरच गोव्यामध्ये पर्यटक जे आहेत ते जातील असं, कारण तो तेव्हा सीझन असतो. मग या काळामध्ये निर्बंध जे शिथिल करायचे असतील तर आता कडक निर्बंध लावावे लागतील असं मत जे आहे ते काही प्रमोद सावंत जे मुख्यमंत्री आहेत यांच्या कॅबिनेटमधल्या काही मिनिस्टर्सनी व्यक्त केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने जी माहिती मिळते जी चर्चा झाली त्यानुसार बहुसंख्य मंत्री जे आहेत हे याच त्यांचा पाठिंबा आहे की आता नुकतंच सगळं सेलिब्रेशन संपलेलं आहे. त्यामुळे आता हे कॅडरीला सगळं प्रकरण समोर आल्याच्या नंतर गोवा सरकार पर्यटकांच्या संदर्भात काय निर्णय घेतं आणि आता जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांना नेमकं कुठे सोडलं जातं याच्याबद्दलची सुद्धा उत्सुकता असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.